तुम्ही हे काय करत आहात? हे दिशाबंधन आहे. म्हणजे काय? मी तुला अनेक गुप्त रहस्य सांगत असतो. त्यावेळी अनेक अशुभ शक्ती अदृश्य रूपाने कडेला वावरत असतात. त्यांनी हे गुप्त रहस्य ऐकू नये, तसेच शुभ कार्यात काही विघ्न आणू नये म्हणून हे दिशाबंधन. परंतु या अशुभ शक्ती का त्रास देतात? कारण त्यांना शुभ शक्तींचं अस्तित्वच नको असतं. आणि अदृश्य शक्तीच नाही तर साधी दिसणारी माणसं देखील शुभ कार्यात अनेक विघ्न आणत असतात. सज्जनांना त्रास कसा व्हावा, ते अपमानित कसे होतील, हाच त्यांचा प्रयत्न असतो. मी आता नाही खेळणार बाबा गोरक्ष संघ. अरे का रे? असं काय? आपण एवढं बोलवतोय तरी मी तो यायला तयार नाही. अरे त्याला अभ्यास करायचा आहे. अरे गोरक्ष तर आपल्यासारखं नाही. वय आपल्याला गुरु बी नाही आणि अभ्यास बी नाही. गोरक्षाचं तसं नाही. अरे एवढ्या गोष्टीसाठी रागवायचं? वय मग आता काय करायचं? झोपायचं घरी जाऊन. काय बोलते? अरे आपण खेळूयात की. अरे गोरक्ष नव्हता तेव्हा बी आपण खेळत होतच की. अरे गोरक्ष बिगर मला बी खेळायला नाही आवडत. खरं आहे की. पर आज नाही उद्या गोरक्ष जाणारच की. तो काय राहिला आलाय आपल्या संग. कसं व्हायचं रे तो गेल्यावर? मी आता सांगणार आहे त्याच्या गुरुसनी की त्याला इथंच राहू दे. वय पर उद्या तरी खेळायला मी नाही आहे ना त्याच्या संग. अरे मी त्याला बी आपल्या संग खेळायला आवडतं. उद्या समजासनी गोरक्ष संग खेळायला जायचं हे नक्की. वय वय. अरे आपण घरी गेल्यावर त्याला फटके भेटतील त्याचं काय? वय की ते ध्यानातच नाही आलं. चला 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 चला. ज्या अर्थी गुरुवर इथे अधिक काळ थांबले आहे त्या अर्थी इथे निश्चित कारण असेल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. अरे श्रीधर, अरे भास्कर, कसा आहेस? आणि आयन म्हणून काही आल्याचं कळलं. हो कालच आल्या त्या दोघी. असं पर तू कुठं चाललायस? मी नित्य नियमाने महादेवाच्या मंदिराकडे चाललो होतो. अरे पर मंदिरात एकटाच चाललायस होय? नाही जोडीनं जात असतोस ना? हो आईला मदत करायसाठी रुक्मिणी आज घरीच थांबली. समजा ध्यानात आलं. अरे अख्ख्या गावाला ठाव आहे वहिनीला तुझी आई किती त्रासते ती. भास्कर, खरं सांगू तर मलाही हे सगळं नाही रे आवडत. ठाव आहे रे मला. या काय तुला आज ओळखतो होय, पर वहिनीला हे समज भोगावं लागतंय हे बघून लय वाईट वाटते बघ. रुक्मिणीच्या नशिबी आई न होण्याचं दुःख आहेच. आता आईला सद्बुद्धी व्हावी म्हणजे रुक्मिणीचा सासुरवास तरी लवकर संपेल. वहिनीची महादेवावर श्रद्धा आहे तेव्हा तेच काय ते वाट धावतील.
तसं झालं तर फारच बरं होईल. तर म्हणू काय कधी जाणार आहे सासरी? ते काय विचारू नको. बरं ती राहू दे. महादेवाला चांगलं घरानं घाल, त्यांना म्हणावं समून चांगलं करा. हो भास्कर, चल येतो. होय. काय रा, कुठे गेला होतास? गोपी, मी तुझ्याशी बोलतोय. कुठे गेला होतास? अरे बा, मी माझ्या सवंगड्यांबरोबर गोरक्षला भेटायला गेलतो. तुला एकदा सांगितलं समजत नाही वे? काय आता का घबराला? का गोरसंग ठेवून लया गाव झालास तू? अरे बा, तू कशा पायी कावतोयस माझ्यावर? जास्त बोलू नकोस. अरे बा, गोरक्ष तू बोलल्यापासून गावात यायचं बी बंद झालंय. हो गावात येत नाही मग तू त्यासनी भेटायला जातोस होय? अव काय झालं? कशा पाय कावता कोराला? अरे पोरावर कशा पाय रागवतोयस? अहो पोरं संग खेळणारच ना हो. काय मी गोरक्षचा खेळायला गेलो त्याच्यामुळे बा रागावलाय. अहो भाऊजी राहू द्या, पोरं खेळा गेलती. पोरासने गोरक्ष बिगर खेळा आवडत नाही. उद्या तुमचा गोविंद त्याच्या संग गेला ना तेव्हा तुम्हाला समजेल. आम्हाला भरोसा आहे, असं काय बी व्हायचं नाही. आम्ही उद्या बी जाणार आहे गोरक्ष संघ खेळायला. गोपी, गप गुमान घरात चल. आणि ह्या मोर जर गोरसंग खेळा गेलास तुला घरात घेणार नाही. बा, मी तर गोरक्ष संघ जाणार म्हणजे जाणार. तू असं ऐकणार नाहीस, बघतोस तुला. आई, माझी सगळी कामं झाली आहेत. मी थोड्या वेळ देवघरात पूजा करायला बसू का? अगं देवासाठी वाटती मी वळते. बसून बसून पाय माझं कामात न गेलं. अगं वहिनी, जरा पाय दाबून दे की आईचे. नेहमीच दाबले असते. काय काम करून करून हात दुखायला लागले. अगं ये, आता बघत काय उभी आहेस? बस की खाली.
अगं ए बाया, अगं तुझ्या हाताला काय जोर बीर आहे का नाही? अगं जरा जोर लाव की जोर लाव. काय अंगात ताकद बिकत आहे का नाही? काय खाती का नाही खात? वहिनी, मी आल्यापासून बघते तुझं तोंड पडलेलंच आहे. आम्ही आलेलं आवडलेलं नाही का काय? मी कुठे असं म्हणाले? अगं म्हणे तसं नाही ते. अगं आपण दोघी गेलो की मोकळत रान दोघांना. अगो बाई, तू विसरलीच की आई? कोणी सांगायला नाही, बोलायला नाही. ए आम्ही गेलो काय काय केलं का तुम्ही? काय नाही, हे तर तुमचीच आठवण काढत होते सारखी. तो तर दादा आहे ग माझा, त्याला तर येणारच आठवण. पण काही म्हण वहिनी, दादा सगळं तुझं ऐकतो बघ. आमचं तर काय राहिलंच नाही. पण रुक्मिणी, माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत. काय आई, माझं काही चुकलं का? अगं कुठल्या तरी योगी लोकांना भेटायला गेली होतीस म्हणे. हो, गावाबाहेर एक योगी आले आणि त्यांचा लहान शिष्यही आहे. त्यांचे दर्शन झाले. गुरुवर, तुम्ही बालयोगी गोरक्ष यांचे गुरु आहात का? होय देवी. गोरक्ष आणि तुझीच गाठभेट झाली होती ना. होय ऋषीवर. तुझी श्री महादेवांवर श्रद्धा आहे, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. प्रतिकूल परिस्थिती असूनही तुझी श्रद्धा तशीच आहे, हे महत्वाचे. आमच्या नावानं काय नारळ बिरळ उतरायला सांगितलं नाहीस ना बाई? मी असं कसं करेन आई? तेही खूप चांगले आहेत हो. ए म्हणे, अगं आता तुझ्या ध्यानात आलं का मी हिला उमरा वरडायला का नव्हती देत ते? आई, पण माझी फक्त एकच इच्छा आहे हो, दुसरं काही नाही. आता आणि कसली इच्छा? आई, मला फक्त महादेवांच्या मंदिरात जायची अनुमती द्या ना. मी घरातली सगळी कामं करूनच जात जाईन. पटीत ना, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का ग? उठ आणि जा, माझ्यासाठी गरम गरम दूध घेऊन ये. महादेवाच्या मंदिरात निघाली आहे. काय झालं आई? दादा, काही झालेलं नाही तुझ्या बायकोला. काय आबाळ बिबाळ नाही कोसळलं. बायकोच्या डोळ्यात पाणी बघितलं ना तर लगी पागळतो. हिची परीक्षा कधी संपणार महादेवालाच ठाऊक. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन हो. अलख निरंजन. गुरुवर, तुम्ही आज अधिकतर मौन आहात. तुम्ही काही बोलत का नाही आहात? सज्जनांचे दुःख दिसले की होते असे मला.
कोण दुःखी आहे गुरुवर? खरं तर भगवंतावर श्रद्धा असणारे आणि नसणारे अनेक जीव दुःखी आहेत. गुरुवर, तुम्ही असे म्हणायला होतात की एका जागेवर अधिक काळ थांबायचे नाही. मग आपण इथे अधिक वेळ का थांबलो आहोत? आपण या भूमीत थांबलो आहोत त्याला विशेष काही कारण आहे गोरक्ष. गुरुवर, तुम्हाला हे कारण ठाऊक असेल तर मला सांगाल का? खरे तर साधनेतून ते तुझ्याही लक्षात येऊ शकते. तरीही ते मला तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल. श्री महादेवांच्या मंदिरात ज्या मातेशी तुझी भेट झाली तिच्याशी माझा तुझा काहीतरी ऋणानुबंध आहे. जोपर्यंत त्या मातेशी जोडलेले कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला इथून जाता येणार नाही. हे कार्य माझ्या हातून घडावे ही माझी इच्छा आहे. शुभम भवतु. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.